Hello friends, welcome to our YouTube channel RK Academic Guide for Commerce Students. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th कॉमर्स मधील फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट मधील पार्ट 4 प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 एक्सप्लेन करणार आहोत. प्रीवियस 3 पार्ट्स मध्ये आपण फर्स्ट इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, सेकंड फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड थर्ड पार्टनरशिप डीड एक्सप्लेन केलेले आहेत. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आपण प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 एक्सप्लेन करणार आहोत. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. ज्यावेळी पार्टनरशिप फर्म फॉर्म होते म्हणजेच सुरू केली जाते त्यावेळी एक डॉक्युमेंट तयार केले जाते, त्याला पार्टनरशिप डीड असे म्हणतात. ऑल टर्म्स अँड कंडिशन्स आर मेन्शन इन टू द डीड. सर्व टर्म्स अँड कंडिशन्स पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेले असतात. बट इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट एनी पॉईंट, पण जर पार्टनरशिप डीडमध्ये एखाद्या पॉईंट संदर्भात स्पष्टता नसेल, देन दिस इश्यू इज सॉल्व ॲज पर द प्रोव्हिजन्स इन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन नंबर 12 अँड 17. तर एखाद्या पॉईंट संदर्भात इश्यू निर्माण झाला तर तो प्रोव्हिजन्स इन द पार्टनरशिप ॲक्ट 1932 च्या सेक्शन 12 अँड 17 नुसार सॉल्व केला जातो. प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मधील प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करताना आपल्याला दोन्ही बाजूंचा विचार करायचा आहे. फर्स्ट, पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट एनी पॉईंट. पार्टनरशिप डीडमध्ये एखादा पॉईंट सायलेंट असेल तर. सेकंड, ॲज पर पार्टनरशिप डीड म्हणजेच पार्टनरशिप डीडनुसार. फर्स्ट प्रोव्हिजन आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो, देन द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इज इक्वल रेशो. जर पार्टनरशिप डीडमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो मेन्शन केलेला नसेल तर ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल घेतला जातो. पण जर पार्टनरशिप डीडमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो मेन्शन केलेला असेल तर ॲज पर पार्टनरशिप डीड प्रॉफिट अँड लॉस शेअर केला जातो. इन शॉर्ट, पार्टनरशिप डीड सायलेंट अबाउट प्रॉफिट शेअरिंग रेशो, देन रेशो इक्वल. अँड सेकंड, ॲज पर पार्टनरशिप डीड. सेकंड प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. As per the provisions of Indian Partnership Act 1932, if the date of drawings is not given, then average of 6 months interest is charged on drawings. As per the provisions of Indian Partnership Act 1932, जर पार्टनरशिप डीडमध्ये डेट ऑफ ड्रॉविंग्स मेन्शन केलेली नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स 6 मंथ कॅल्क्युलेट केली जाते. आणि जर पार्टनरशिप डीडमध्ये डेट ऑफ ड्रॉविंग्स मेन्शन केलेली असेल तर त्यानुसार कॅल्क्युलेशन केली जाते. इन शॉर्ट, पार्टनरशिप डीड सायलेंट अबाउट डेट ऑफ ड्रॉविंग्स द 6 मंथ कॅल्क्युलेशन्स. अँड सेकंड, ॲज पर पार्टनरशिप डीड. थर्ड प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इफ द पार्टनर प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन, देन 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. जर एखाद्या पार्टनरने बिझनेसला ॲडिशनल अमाऊंट ॲज अ लोन म्हणून प्रोव्हाइड केलेली असेल आणि रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेला नसेल तर ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन 6% पर ॲनम चार्ज केला जातो. आणि जर पार्टनरशिप डीडमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन मेन्शन केलेला असेल तर त्यानुसार प्रोसिजर केली जाते. इन शॉर्ट, पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन, देन 6% पर ॲनम इंटरेस्ट ऑन लोन चार्ज. अँड सेकंड, ॲज पर पार्टनरशिप डीड. फोर्थ प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेला नसेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल चार्ज केला जात नाही. पण जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल
पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेला असेल तर त्यानुसार प्रोसिजर केली जाते. इन शॉर्ट, पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल नॉट अलाउड. अँड सेकंड, ॲज पर पार्टनरशिप डीड. फिफ्थ प्रोव्हिजन आहे सॅलरीज कमिशन टू पार्टनर्स. As per the provision made in the Indian Partnership Act 1932, no salary, commission, allowance or any remuneration is to be given to any of the partner for any extra work done for the firm. As per provisions of Indian Partnership Act 1932, पार्टनरला सॅलरी, कमिशन, अलाउन्स और एनी रेम्युनरेशन एक्स्ट्रा वर्क केल्याबद्दल दिले जात नाही. However, if any provision is made in partnership deed, then partners are entitled to get commission or salary as per the agreement. जर ॲग्रीमेंट करताना पार्टनरशिप डीडमध्ये सॅलरी, कमिशन, अलाउन्स और एनी रेम्युनरेशन या संदर्भात प्रोव्हिजन्स केलेली असेल तर पार्टनरला सॅलरी, कमिशन, अलाउन्स और एनी रेम्युनरेशन दिले जाते. In short, partnership deed is silent about salary or commission to partners, then salary or commission not allowed to partner. And second, as per partnership deed. Sixth provision आहे admission of a new partner. As per the provisions of the Indian Partnership Act 1932, no outside person can be admitted into the firm as a partner without the consent of other partners. As per the provisions of the Indian Partnership Act 1932, कोणत्याही बाहेरील व्यक्तीला पार्टनर म्हणून पार्टनरशिप बिझनेसमध्ये घेता येत नाही. त्यासाठी पार्टनरशिप फर्ममधील सर्व पार्टनरची संमती असावी लागते. In short, as per provisions of the Indian Partnership Act 1932, no outside person can be admitted into the firm as a partner. And second, as per partnership deed. अशा प्रकारे या पार्टमध्ये आपण प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 एक्सप्लेन केलेली आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट एक्सप्लेन करणार आहोत. या थेरी पार्ट संदर्भात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल.